नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 9 एप्रिल वाचून सुरू झालेले आहे चैत्र नवरात्र. तर या चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर, मग तुमचं घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं, तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर या उपायामुळे तुमच्या घरातील जे काही आजारपण असेल, नजरबाधा, कटकटी, घरातील वादविवाद, वास्तुदोष, तर या सर्व गोष्टी कमी होण्यास मदत होईल. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला हे एक यंत्र लावायचं आहे. तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच बरीचशी नकारात्मकता ही प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपल्याला हा यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. तर बघा, घरात येणारे लोक ही प्रत्येकजण सारखेच नसतात, त्यामुळेच आपल्याला हा यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. तर खूप प्रभावशाली असा हे यंत्र आहे. तर हे यंत्र आपल्याला आपल्या दरवाजावर लावायचं आहे. तर 64 योगिनी हे यंत्र आपल्याला आपल्या दरवाजावरती लावायचं आहे. तर हे यंत्र कोणत्याही पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तर त्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्येही तुम्हाला हे यंत्र मिळेल. तर हे यंत्र प्रथम आपल्याला अभिमंत्रित करून आणि त्यानंतरच आपल्या दरवाजावर आपल्याला लावायचं आहे. तर आणून ते तसंच आपल्या दरवाजावर लावू नये, त्याला अभिमंत्रित करून आणि त्यानंतरच आपल्याला हे यंत्र लावायचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये येणारी जी काही नकारात्मकता, वाईट बाधा, वाईट शक्ती, तर ती आतमध्ये प्रवेश करणार नाही. तर बघा, प्रत्येकाने या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्ही हे यंत्र अवश्य आणून लावा. अगदी कमी किमतीमध्ये भेटतं हे यंत्र, 10-20 रुपयालाच भेटतं. तर अवश्य सर्वांनी हे यंत्र आणून तुमच्या दरवाजावर लावा. तसेच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर कोणालाही लावायला सांगू शकता. त्यासोबतच सुतक असेल तर तुम्ही हे लावू नका. तर त्यानंतर तुम्ही शारदीय नवरात्रीमध्ये तुम्ही हे यंत्र आणून लावू शकता. तर हे यंत्र आणल्यानंतर दुर्गाष्टमीला हे आपल्या देवघरासमोर त्याला आसन देऊन आपल्याला ते यंत्र समोर देवघरासमोर ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला बसायलाही आसन घ्यायचं आहे. त्यानंतर त्या यंत्राला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि गोडाचंच खडी साखर किंवा साखर जरी ठेवली तरीही चालेल. आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर हा 99 मंत्र आपल्याला 16 माळी म्हणायचा आहे. आणि ज्यांना 16 माळी शक्य नाही तर त्यांनी 1 माळ म्हटलं तरीही चालेल, पण शक्यतोवर 16 माळी करा. ज्यांची कोणाची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही 16 माळीच या मंत्राचा जप करा. तर खूप प्रभावी असा हा मंत्र आहे. तर मंत्र म्हणताना मोठ्याने म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करायचा आहे. त्यानंतर हे यंत्र आपल्याला थोडा वेळ तिथेच ठेवायचं आहे, अर्धा-पाऊण तास तिथेच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूनी हे यंत्र आपल्याला दरवाजावरती लावायचं आहे. तर दरवाजाच्या मधोमध आपल्याला लावायचं आहे आणि बाहेरून जी कोणी व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीला समोरच ते लगेच दिसेल अशा ठिकाणी आपल्याला हे यंत्र लावायचं आहे. तर खूप प्रभावी असं हे यंत्र आहे. अवश्य तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्ही हे यंत्र अवश्य या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गाष्टमीच्या दिवशी अवश्य हे यंत्र तुमच्या मुख्य दरवाजावर लावा. खूप प्रभावी असं हे यंत्र आहे. तर घरातील जे काही आजारपण असेल, नजरबाधा असेल, कटकट असेल, वास्तुदोष, तर या सर्व गोष्टी कमी होण्यास मदत होईल. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यही नांदेल. तर अवश्य सर्वांनी हे यंत्र तुमच्या मुख्य दरवाजावर लावा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.